तर 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होत आहेत। कर्तव्य पथावर संचलन होणार आहे। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आज देशभरात 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हा ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आज 75वा प्रजासत्ताक दिन अर्थात प्रजेचं राज्य आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांचे प्रमुख आपण या ठिकाणी पाहू शकता। Always and every time. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं। प्रधानमंत्री द्वारा पुष्पांजलि देशभरामध्ये भारतीय संविधान लागू होऊन 74 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यंदा आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। तर मोदींकडून नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, मोदींकडून नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी शहीदांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी स्त्री शक्तीचं महत्त्व हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यामध्ये अनेक बलिदान या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यातीलच अमर जवान ज्योती आणि आत्ताची नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलंय। आजचा दिवस आपल्याला आपल्या प्रजासत्ताकाचं महत्त्व पटवून देतो आणि हा तो दिवस आहे जेव्हा भारत आपलं सामरिक सामर्थ्य दाखवतो, जो कोणालाही घाबरवण्यासाठी नाहीये तर आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत असा संदेश देण्यासाठी आहे। आणि 26 जानेवारी आजचा दिवस हा आपल्या देशासाठी हा ऐतिहासिक दिवसच आहे। तर राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलाचे प्रमुख देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत
नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी उपस्थित आहेत.